पहिला कुठला आहे? बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. कोणता आहे? बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. म्हणजे काय? प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. त्याच्यामध्ये काय सांगितलं आपण? त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा ही उरलेल्या दोन बाजूंना प्रमाणामध्ये विभागते. काय करते? प्रमाणात विभागते. बरोबर, लक्ष द्या. आता तुमच्या समोर एक ट्रायंगल दिलेला आहे. कोणता? PQR. बरोबर, या ट्रायंगल मध्ये लक्ष द्या रे. इन ट्रायंगल PQR, इन ट्रायंगल PQR या ठिकाणी रेषा AB जी आहे ती त्रिकोणाच्या एका बाजूला म्हणजे कुणाला? QR ला काय करते? समांतर आहे. बरोबर, मग आपण असं लिहू शकतो लाईन AB इज पॅरलल टू. कुणाला पॅरलल आहे? QR ला. कुणाला? QR ला. मराठीमध्ये काय लिहायचे? रेषा AB समांतर रेषा नाही, रेषाखंड आहे. हा, रेख QR. बरोबर, जर रेषा AB सेगमेंट QR ला म्हणजे खंड, रेषाखंड, त्रिखंड लिहू नका फक्त, QR ला काय? समांतर. बरोबर, मग आता उरलेल्या दोन बाजू कोणत्या? PQ आणि PR ला काय करणार आहे? प्रमाणात विभागणार आहे. कशाचा आधार आपण घेतोय? बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. म्हणजे काय? इथं लिहायचंय प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार. मग इथं तुम्ही इंग्लिश मध्ये काय लिहिणार? बाय बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. बाय बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. काय लिहिता येईल सांगा? आता थेरम मगाशी तुम्हाला शिकवली. बरोबर, काय सांगितलं मी? याला काय म्हणायचं? 1. याला काय म्हणायचं? 2. याला काय म्हणायचं? 3. याला काय म्हणायचं? 4. 1/2 बरोबर 3/4. म्हणजे काय येणार? हा भाग कोणता आहे? PA. हा भाग कोणता आहे? AQ. म्हणजे काय लिहिता येईल बाळांनो आपल्याला? PA भागिले AQ. बरोबर, काय लिहिता येईल? PA भागिले AQ. बरोबर, काय लिहिता येईल तुम्हाला? PB भागिले PR. काय येणार आहे? PB भागिले PR. बरोबर, पुढं आता PA ची किंमत किती आहे? PA किती सांगा? 3. किती आहे? 3. AQ किती आहे? 6. बरोबर, PB किती आहे? 5. तर आपल्याला BR कॅल्क्युलेट करायचा आहे. बरोबर, आता मला सांगा, ज्याची किंमत काढायची तो अंशामध्ये आणायचा. तर काय करणार तुम्ही? हा उजव्या बाजूला दिसतोय. बरोबर, कुठे तो? छेदामध्ये आहे. मला कुठं आणायचा आहे? अंशामध्ये. मग मला तो डाव्या बाजूला घ्यावा लागेल. लक्ष द्या इकडं. हा BR आहे, तुम्ही कुठे घेतला? अंशामध्ये. छेदातनं कुठं आणलं? डाव्या बाजूला, अंशात. मग आता ह्या सगळ्या किमती बी कुठे घ्याव्या लागतील? उजव्या बाजूला. उजव्या बाजूला कोण आहे? 5. हा जो 6 आहे तो कुठे? डाव्या बाजूला, छेदात. उजव्या बाजूला गेल्यावर कुठे जाणार? अंशामध्ये. आणि भागिले किती येणार आहे? हा जो 3 आहे तो अंशात आहे. मग इकडे गेल्यावर कुठे येणार? उजव्या बाजूला गेल्यावर छेदामध्ये. मग 3 एके 3, 3 दुने 6, मग 5 गुणुले काय राहिलं? 2. म्हणजे आपण काय लिहू शकतो बाळांनो? BR बरोबर 5 गुणुले 2. कारण 3 एके 3, 3 दुने 6, 5 दुने किती येणार आहे? BR ची किंमत किती येणार आहे? 10. मग आता लक्षात घ्या बाळांनो, जर समजा या ठिकाणी जर आपण 10 लिहिलं, या ठिकाणी काय लिहिलं? 10, तर यांचा भागाकार किती येतोय? 3/6. यांचा भागाकार किती येतोय? 5/10. मग 3 एके 3, 3 दुने 6 आणि 5 एके 5, 5 दुने 10. याचा अर्थ काय? 1/2 आला यांचा रेशो आणि यांचा रेशो बी काय आला? 1/2. म्हणजे प्रमाणात विभागलं. आपल्याला काय दिले? प्रमाणाचं मूलभूत प्रमेय. त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा त्रिकोणाच्या उरलेल्या दोन बाजूंना त्या काय करते? प्रमाणामध्ये विभागतात. आलं का लक्षात? समजलंय का? दोन भाग इकडचे, दोन भाग इकडचे, त्यांचा भागाकार. एवढं सिंपल. कळलं? फक्त तुम्हाला काय करायचंय? कोणती किंमत काढायला सांगितली ते महत्वाचं. पुढचा प्रश्न बघा. आता दुसरा प्रश्न बाळांनो आहे अँगल बायसेक्टर थेरम वरती. कोन दुभाजकाचं प्रमेय त्या ठिकाणी आहे. आता नीट लक्ष द्या. ट्रायंगल आपण कोणता घेतलाय? PQR. कोणता ट्रायंगल घेतलाय? PQR. इथं लिहायचंय इन ट्रायंगल PQR. आता ही रेषा आहे का किरण आहे? एका बाजूला इथं काय दिलाय? अंत्यबिंदू दिलाय आणि इकडे एरो दिलाय. म्हणले काय असतो? हा किरण. मग त्याला काय म्हणतो आपण? रे.
रे कोणता आहे QS. आता हा काय करतोय इज बायसेक्ट्स. कुणाला बायसेक्ट करतोय अँगलला. कुठल्या PQR. कोणत्या अँगलला PQR. याचा अर्थ काय होतो तर हा अँगल आणि हा अँगल हे दोन्ही अँगल काय असतात सेम असतात. कोणते अँगल आहेत मेजर अँगल PQS. मेजर अँगल PQS हा एकरूप आहे. कुणाला एकरूप आहे SQR ला. कुणाला SQR. बरोबर. अशा वेळेला या दुभाजकानं काय केलं समोरच्या बाजूचे दोन भाग केले. कोणते दोन भाग केले हा एक भाग केला समजा हा एक भाग केला. तसं याला तुम्ही असंही लिहू शकता. समजा याला 1 2 लिहिला आणि याला 3 4 लिहिला तरी बी चालते किंवा याला 1 2 लिहिला आणि याला 3 4 लिहिला तरी पण चालते. काय प्रॉब्लेम नाही. तुम्हाला आता शिकवले त्या पद्धतीनं लिहिलं समजा तरी काय हरकत नाही. इथं एक घ्या. समजा इथं आपण 1 लिहिलं इथं 2 लिहिलं इथं 3 लिहिलं इथं 4 लिहिलं काय प्रॉब्लेम नाही. मग त्रिकोणाच्या कोन दुभाजकाचा गुणधर्म काय आहे. त्रिकोणाच्या एका कोणाला दुभागणारा किरण हा त्याच्या समोरच्या बाजूला उरलेल्या दोन बाजूंच्या गुणोत्तरामध्ये विभागतो. म्हणजे काय या किरणनं समोरची बाजू PR चे दोन भाग केले. या दोन भागांचं गुणोत्तर आणि उरलेल्या दोन बाजूंचं गुणोत्तर काय असतं सारखं असतं. म्हणजे इथं तुम्ही काय लिहू शकता बाय कुठला थेरम आहे अँगल बायसेक्टर थेरम. काय अँगल बायसेक्टर थेरम. काय लिहू शकतो आपण कोन दुभाजकाच्या प्रमेयानुसार चार भाग कोणते आहेत बाळांनो सांगा. बाजू कोणती ही बाजू काय PQ ही बाजू काय QR. म्हणजे काय लिहू शकतो मी PQ भागिले QR. बरोबर. काय लिहिता येईल मला समोरच्या बाजूचे दोन भाग काय होता PS आणि SR. आता मला सांगा तुम्हाला ज्या किमती दिलेल्या आहेत त्या किमती इथं टाकायच्या. PQ आणि QR ची किंमत किती दिली. PQ आणि QR बघा किती आहे 5 आणि 10 आणि इथं PS माहिती आहे का नाही माहिती. मग याची व्हॅल्यू डायरेक्ट PS लिहा आणि SR ची व्हॅल्यू किती आहे 20. किती येणार आहे सांगा. PQ भागिले QR किती आलं 5 भागिले 10 बरोबर. PS माहिती आहे का नाही. मग PS तसंच आणि SR किती आहे 20. किती आहे 20. आता बाळांनो आपल्याला PS काढायचं आहे. काय काढायचं आहे PS. मग काय करा हे 5 तसंच ठेवा छेदामधलं 10 तसंच ठेवा आणि गुणुले हा 20 कुठे उजव्या बाजूला छेदात डाव्या बाजूला कुठे जाणार अंशात. मग गुणुले काय झालं 20 बरोबर. काय आलं PS. मग या PS ची किंमत बाळांनो किती मिळेल 10 एके 10 आणि 10 दुने 20. मग काय राहिलं 5 गुणुले 2. मग 5 दुने किती आलं 10. मग PS ची व्हॅल्यू किती आली 10. PS ची व्हॅल्यू किती आली 10. समजलं का. आता जर तुम्ही व्यवस्थित जर पाहिलं बाळांनो नीट लक्ष द्या. या ठिकाणी याची किंमत किती आहे 5. याची किंमत किती आली 10. याची किती आहे 10 आणि इथं किती 20. जर तुम्ही या दोघांचं गुणोत्तर घेतलं 5/10 आलं. या दोघांचं गुणोत्तर घेतलं काय घेतलं 10/20. मग 5/10 चं उत्तर किती आलं 5 एके 5 5 दुने 10 1/2 आणि 10 एके 10 10 दुने 20 किती आलं 1/2. म्हणजे त्या दोघांचं गुणोत्तर काय येतं सारखं येतं. कोन दुभाजकाचं प्रमेय काय त्रिकोणाच्या कोणत्याही कोणाला दुभागणारा किरण हा त्याच्या समोरच्या दोन बाजूंना विभागतो. आणि कसा विभागतो तो त्यांच्या उरलेल्या दोन बाजूंच्या गुणोत्तरात विभागतो. या दोन बाजूंचं गुणोत्तर आणि या दोन भागांचं गुणोत्तर काय येतं सारखं येतं. समजलं का. समजलं का तुम्हाला बरोबर. आता पुढे बघा लक्ष द्या. या ठिकाणी 3 रेषा तुम्हाला दिलेल्या आहेत. एक रेषा आहे P दुसरी रेषा आहे Q. या ठिकाणी तिसरी रेषा काय दिली R. त्यानंतर या तिन्ही रेषा एकमेकांना काय आहेत समांतर आहेत आणि त्यांच्या दोन छेदिका म्हणून दोन रेषा दिल्यात S आणि T. मग तुम्ही इथं काय लिहू शकता पहिल्यांदा सांगा लाईन PQ लाईन P लाईन Q अँड लाईन R त्या एकमेकांना काय आहेत समांतर आहेत. अँड लाईन कोणती आहे ही S आणि दुसरी लाईन कोणती T. अँड लाईन T आर द ट्रान्सवर्स काय
आर्क ट्रान्सव्हर्सल म्हणजे चालते हा. आता या ठिकाणी इथं एक भाग झाला, लक्ष द्या रे, हा एक भाग आहे, हा दुसरा भाग आहे, हा तिसरा भाग आहे आणि हा चौथा भाग आहे, बरोबर. मग तीन समांतर रेषांच्या गुणधर्मानुसार काय लिहिता येईल आपल्याला, बाय थेरम ऑफ, therefore by theorem of three parallel lines and its transversal. काय लिहिता येईल सांगा रे, दोन भागांचं गुणोत्तर, या दोन भागांचं गुणोत्तर आणि या दोन भागांचं गुणोत्तर काय असतं, सारखं असतं. म्हणजे काय, ए बी भागिले बी सी आणि डी भागिले ई एफ. काय लिहू शकतो मी इथं सांगा, ए बी भागिले बी सी आणि दुसरं काय लिहू शकतो, डी भागिले ई एफ. हे गुणोत्तर काय असतं, सारखं असतं. आता ए बी आणि बी सी दिलेत का बघा, ए बी किती दिलाय का दिलाय का नाही दिला, ए बी आपल्याला काढायचा आहे, बी सी 12 दिलाय, डी किती दिलेला आहे 7 आणि ई एफ किती दिलाय 14. मग इथं किमती टाकायच्या. ए बी माहिती का आपल्याला, ए बी माहिती नाही, बी सी किती आहे हा 12, पुढं डी किती आहे 7 आणि ई एफ किती आहे 14. आता हे आपल्याला सोडवायचं बाळांनो, सांगा ए बी छेद 12 बरोबर काय 7 छेद 14. सांगा काय लिहिता येईल, ए बी बरोबर 12 कुठे डाव्या बाजूला छेदात, उजव्या बाजूला कुठे जाणार अंशात, मग 7 गुणुले 12 भागिले किती येईल बाळांनो 14. आता इथं बघा 7 एक्के 7, 7 दुने 14, किती आलं 12/2 आणि 12/2 म्हणलं किती येणार, 2 भागल्या 6. ए बी ची किंमत किती आली 6, बरोबर. कशाच्या आधारे सोडवलं आपण, तीन समांतर रेषांच्या गुणधर्माच्या आधारे, बरोबर. मग तीन समांतर रेषांचा गुणधर्म काय आहे, जर समजा तीन रेषा परस्परांना समांतर असतील तर त्या रेषांना एका छेदिकेने छेदले तर 2 भाग होतात, दुसऱ्या छेदिकेने छेदले 2 भाग होतात, तर ते दोन्ही भाग एकमेकांना काय असतात, प्रमाणात असतात. आलं लक्षात, समजलंय.